नॅशनल हायवेचा जो नकाशा आहे का नाही 3 दिवस झाला आपण त्यांना मागतोय हा की बाबा तुमचे नॅशनल हायवेने किती क्षेत्र अक्वायर केलेलं आहे हा. त्याचा नकाशा घेऊन या. त्यांच्या CROशी आपण बोललेलो आहे अच्छा की अच्छा बाबा तुमचा नकाशा घेऊन आहे. फॉरेस्टच्या हे हातकाम जे आहे ते फॉरेस्टच्या हातीत दाखवते हा. त्या नकाशानुसार. हा हा आणि तुमचा नकाशा घेऊन या म्हणून त्यांना आपण 3 दिवसापासून दूरध्वनीच्या माध्यमातून सतत परंतु त्यांचा काय कुठला अधिकारी जर समजा आज शासनाचा जर आदेश मानत नसेल खाजगी कंपनी, तर खाजगी कंपनीवरती आपल्या प्रशासनाकडून कोणती कारवाई होणं अपेक्षित आहे? नाही, आपलं जे काही शासकीय नियमानुसार कारवाई होणं अपेक्षित आहे हा ते कारवाई होणार. परंतु त्याच्यासाठी जोपर्यंत हाती नॅशनल हायवेने क्षेत्र अक्वायर केलेलं आहे हा ते क्षेत्र कन्फर्म झाल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होणार. आपण आता तोपर्यंत जो पण क्षेत्र तुमची खात्री होत नाही खात्रीची, तोपर्यंत तुम्ही काम थांबवण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? तोपर्यंत काम थांबवण्याचा अधिकार आहे. काम थांबवण्यासाठी आम्ही इथं आलो. आता गेले 4 दिवस झालं काम चालू आहे, मग नेमकं काय प्रशासनाचे म्हणजे याच्यामध्ये हलगर्जीपणा म्हणायचा का ठेकेदाराचा मुजोरीपणा म्हणायचा? पाठीमागच्या 3 दिवसापासून काम थांबवलेलं आहे. हा. आता म्हणजे अपुरा स्टॉप असल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी स्टॉप केला की पाठीमागे चालू करते. त्यासाठी आज इथून पुढे जे नाही कुठल्याही प्रकारचं जोपर्यंत हात दाखवत नाहीत तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम चालू राहणार नाही. ठेकेदाराकडून असंही बोललं जातंय हा. की आम्ही संबंधित विभागाचे जे कोण अधिकारी असतात त्यांना आम्ही आमचं आर्थिक आमचं देणं घेणं झालंय, आम्ही कोणाच्या अशा प्रकारच्या याच्यामध्ये मग तुमचे जे आर्थिक व्यवहारचा हा. याच्यावरती काही प्रश्न नाही. जो हद्दीचा प्रश्न आहे क्लिअर कट जे काय असेल हा. हद्दीप्रमाणे काम केलं जाईल. फॉरेस्ट हद्दीत कुठल्याही तुमचे प्रकारचं काम इंदापूरचे आरोपी ठाकूर मॅडम आहेत की त्यांचं असं बोलण्यात येते की त्यांचं काय तर आर्थिक देवाणघेवाण झाले असं बोललं जाते. शेतकरी देखील याबाबत बोलतात, नागरिक देखील बोलतात. नेमकं काय याच्यावर तुमचं स्पष्टीकरण काय असेल? हे साफ चुकीचं आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या बाबतीत जे बोललं जाते ते साफ चुकीचं बोललं जाते. ज्या ठिकाणी इथं काम थांबवलेलं आहे प्रत्यक्षात मी 3 दिवस झाले स्वतः इथे येतोय. हा. प्रत्यक्ष काम थांबवलेलं आहे. त्यांचे जे नॅशनल हायवे NHAI चे जे CRO आहेत ते स्वतः मला म्हणले की बाबा आम्ही आमचे हात दाखवून देतो त्याच्यानंतर काम चालू करतो. तोपर्यंत काम थांबवलं जाईल. ह्यात कॉन्ट्रॅक्टरचा काय प्रश्न आहे? अथॉरिटी लेटर जे आहे नॅशनल हायवेचा केलेलं आहे. तसे त्याबाबत अधिकृत तुमच्या विभागाकडून वन विभागाकडून तसे अधिकृत कुठली त्यांनी परमिशन वगैरे किंवा तुमची NOC काय घेतलेली आहे का तसं काय? नॅशनल हायवेच्या हद्दीत असेल तर आमची त्याला परमिशन घ्यायची काही आवश्यकता हा. नाही. आमच्या हद्दीत काम असेल तर परमिशन घ्यायची आवश्यकता.